पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा 2026चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी एक इकॉनॉमिक सर्व्हे सादर केला जातो. ही परंपरा गेल्या 75 वर्षांपासून चालत आली आहे. नेमका हा सर्व्हे आहे तरी काय, त्यात नक्की काय काय असतं जाणून घेऊयात. तर अर्थसंकल्पाच्या फक्त एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. परंतु हा जो नियम आहे हा 60च्या दशकात बनवण्यात आला होता. भारतात आर्थिक सर्वेक्षण सादर करण्याची परंपरा 75 वर्षे जुनी आहे. देशाचा पहिला आर्थिक सर्वेक्षण 1950 ते 51 मध्ये सादर करण्यात आला होता. त्यानंतर 1964 पासून इकॉनॉमिक सर्व्हे अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी संसदेत मांडला जाऊ लागला आणि ही पद्धत आजही चालू आहे. याद्वारे सरकार केवळ अर्थव्यवस्थेची खरी स्थिती जनतेला सांगत नाही, तर त्यांना त्यातील सध्याच्या आव्हानांची जाणीव देखील करून देते. पूर्वी हे सर्वेक्षण अर्थसंकल्पीय दस्तऐवजाचा एक भाग होते, परंतु नंतर ते स्वतंत्र दस्तऐवज म्हणून सादर केले जाऊ लागले. या सर्व्हेमध्ये देशाच्या आर्थिक आरोग्याचा संपूर्ण लेखाजोखा सादर केला जातो. हे जे सर्वेक्षण आहे हे जवळपास 3 भागात विभागले गेले. पहिल्या भागात मागील आर्थिक वर्षाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा आणि भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असतो, जसं की आर्थिक वाढीच्या अपेक्षा, त्यातील आव्हानं आणि ती गतिमान करण्यासाठी सरकारनं उचललेली पावले. तर दुसऱ्या भागात विविध क्षेत्रांच्या कामगिरीशी संबंधित डेटा दर्शविला जातो. तर तिसऱ्या भागात नोकऱ्या, महागाई, निर्यात आयात, उत्पादन यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असतो. आता यातून सर्वसामान्यांना काय मिळतं, तर यातून जनतेला महागाई आणि बेरोजगारीसह सर्वसमावेशक डेटाच मिळतो. असं नाही तर गुंतवणूक, बचत आणि खर्च याबद्दलही माहिती मिळते. परिणामी गुंतवणूकदार त्यावरही बारकाईने लक्ष देतात. उदाहरणार्थ, जर सरकारने पायाभूत सुविधा किंवा उत्पादन क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित केले तर ही क्षेत्रे गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची गुंतवणूक केंद्रे बनू शकतात. हे जे सर्वेक्षण आहे हे केवळ सरकारी धोरणांची माहितीच देत नाही, तर भविष्यातील आर्थिक दृष्टिकोनाबद्दलही संकेत देत असतात. तुम्हाला या सर्वेक्षणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.